एक प्लेट घेतली, प्लेटमध्ये एक अर्धा वाटी दही घेतलं. अर्धा वाटी दही म्हणजे जवळपास 8 ते 10 टीस्पून. अशा पद्धतीने हे दही मी ह्या प्लेटमध्ये घेतलेलं आहे. बघा, चमच्यानं ओतून मी हे याच्यामध्ये 8 ते 10 चमचे मी हे दही ह्या प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आता हे सगळ्या गुठळ्या आपण मोडून काढू. अशा पद्धतीने ह्या गुठळ्या मोडून काढायच्या. पूर्ण दही एक जीव करून घ्यायचं. त्याच्यामध्ये गुठळ्या कमीत कमी राहतील अशा पद्धतीने हे दही मिक्स करून घ्यायचं, मऊ करून घ्यायचं. अशा पद्धतीने हे पूर्ण दह्यामधल्या गुठळ्या संपत आलेल्या आहेत. बघा, मऊ झालेलं आहे, सॉफ्ट दिसत आहे, दही एक जीव झालेलं दिसत आहे. अशा पद्धतीनं आपण ह्या दह्यातल्या गुठळ्या काढून घेतलेल्या आहेत. बघा, अशा पद्धतीनं आता मी त्याच्यामध्ये एक कांदा चिरून ठेवलेला होता, तो कांदा टाकून घेतला. आणि एक टोमॅटो चिरला होता मध्यम साईजचा. कांदा पण एक मध्यम साईजचा चिरला होता आणि एक टोमॅटो पण मध्यम साईजचा चिरलेला होता, ते याच्यामध्ये टाकून घेतलं. आणि हे 1 टेबलस्पून खोबऱ्याचा किस आहे, ओल्या खोबऱ्याचा, हा पण ह्याच्यामध्ये टाकून घेतला. आता ह्या दह्यामध्ये मी हे सगळं टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर मी हे शेंगदाण्याचा कुट्टा टाकला, 1 टेबलस्पून जवळपास. आता हे सगळं मिक्स करून घेऊ. अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घेत आहे. बघा, असं मिक्स करून घ्यायचं. हे सगळं मिक्स झालेलं आहे. असं मिक्स करून घेतलं. ह्याच्यामध्ये पूर्ण सगळं साहित्य टाकलं आणि आपण ह्या दह्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. आता मी त्याला फोडणी करते. बघा, आता फोडणी मी तेल थोडं गरम करून घेते. बऱ्यापैकी तेल गरम करून घ्या. तेल गरम करून घेतलं. आता त्याच्यामध्ये मी जिरा टाकते. जवळपास 1 टीस्पून जिरा टाकलेला आहे. आता त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून घेते आणि हे एक 5 ते 6 कढीपत्त्याचे पानं टाकून घेतले. तर हे कडक फोडणी तेलामध्ये आपण हे सगळं टाकून घेतलेलं आहे. आणि आता हे थोडं थंड केलं आणि थोडं परत त्याच्यामध्ये ओतून घेतलं. अशा पद्धतीने बघा, हे आपण याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे. ते साईची हे केली, मी मलाई करून घेतली घरच्याच साईची आणि मी ह्याच्यावर टाकून घेतली. ही जर मलाई आपण टाकली ना तर कोशिंबीरची टेस्टच वेगळी लागते. म्हणून आपण कोशिंबीर करत असताना मलाई अवश्य टाकावी. त्याच्यावर मी कोथिंबीर पेरून घेतली. बघा, अशा पद्धतीने मी ही कोथिंबीर पण टाकून घेतलेली आहे ह्याच्यामध्ये. कोथिंबीर पण टाकून घेतली, हलवून घेतलं. आता त्याच्यामध्ये जरा अशा पद्धतीनं हे टाकून घेतलं. आता मी थोडं मीठ पण टाकून घेतलं. 1 अर्धा ते पाऊण टीस्पून मी मीठ टाकून घेतलं. अशा पद्धतीनं मी हे कोशिंबिरीला मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि आता कलर पण छान दिसत आहे. आणि आता त्याच्यामध्ये मी थोडी साखर टाकून घेतली. बघा, साखर टाकल्यामुळं टोमॅटोला आणि कांद्याचं जे उग्र हे असतं ते कमी होतं. साखर टाकल्यामुळं टेस्ट छान लागते.
अशा पद्धतीने मी हे सगळं साहित्य ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. अशा पद्धतीनं हे सगळं पूर्ण झालेलं आहे. एका वाटीमध्ये हे थोडी मिऱ्याची पूड टाकली. थँक्स फॉर वॉचिंग.